सर्व मैबाप श्रोत्यांच्या चरणी विनम्र भवानी अभिवादन करून चिंतन सेवेकरिता उपस्थित केलेला जो अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणाचा अतिशय छान आहे. आणि भगवंताकडे, हे देवा, तू मला काहीतरी द्यावं याच्याकरता तुझी अट आहे काय, की तुम्ही मला काहीतरी द्यावं. म्हणून हे देवा, तुला जे पाहिजे, कारण तुझा संकल्प असा आहे की तू अगोदर काहीतरी घेतो आणि नंतर देतो. म्हणून देवा, तुला जे आवडते ते मी अगोदर केलेलं आहे आणि ते केल्याच्या नंतर मी तुझ्याकडे मागणी करत आहे, तू मला ते दे. काय मागतात तर भाव मागतात. आता म्हणजे आता किंवा अगोदर तुला जे आवडते ते आम्ही केलंय. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुला जे आवडतंय ते आम्ही केलेलं आहे, तुझं नामस्मरण केलंय. मग आता या घडीला, या क्षणाला काय कर, तर तू मला दे. ठीक आहे, काय दे? अंतराय नको देवा. हे देवा, मला माझ्या भावनेला, माझ्या श्रद्धेला, माझ्या प्रेमाला तडा जाऊ देऊ नको. हे मला काय कर, दे. महाराज म्हणतात, हे मला दे. देव म्हणतो, ठीक आहे. तुकाराम महाराज दिलं. एवढ्यावर महाराज थांबले नाही. महाराज म्हणतात, हे देवा, तुझी मला दिलंयस ना, मला माझ्यावर विश्वास नाही का, कारण हे मन माझ्या भावनेला कदाचित परत तडा जाऊ देईल, लांब जाऊ देईल. त्यामुळे तू काय कर, माझं मन त्या भावनेमध्ये ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. येथे म्हणजे कुठे? माझ्या भावनेच्या ठिकाणी माझं मन लागून ठेव, नुसतं ठेवू नको. जर ते तसं राहिलं नाही ना, तर त्याला बांधून ठेव म्हटलं का, कारण मनाची स्थिती अतिशय चंचल आहे. आपण पुढे बघूया. काय मन अतिशय चंचल आहे. त्यामुळे तुकाराम महाराज सारखे म्हणतात की माझं मन तिथे ठेव, आणि जर नाही राहिलं तर त्याला बांधून ठेव, पण तिथेच ठेव. मग दिलं म्हणे, तेही मीच करतो म्हणे. एवढंच नाही, तुका म्हणे वाटे नको फुटो देवो फाटे. हे देवा, माझी ही जी मी वाट धरलेली आहे ना, ही माझी वाट अशीच कडेला जाऊ दे, मध्ये कुठे फाटा फुटू देऊ नको. असा अभंगाचा आशय. विडाला राम कथा कितनो ने लिखी. ऐका, राम कथा कितनो ने लिखी, पर तुलसी जैसी मर्यादा कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रहलाद कहा. आज नरसिंह भगवान प्रत्येक खांबामध्ये आहे. तेव्हा होते असं नाहीये. तेव्हा त्या हिरण्यकशिपूनं लाथ मारली, गदा मारली, आणि खांबातून भगवान काय झाले, प्रगट झाले. आपण ऐकली असेल कथा. पण त्या एकट्याच खांबामध्ये भगवान होता असं नाहीये. या मंडपाच्या खांबामध्ये सुद्धा काय आहे, भगवान आहे. पण त्या खांबातला भगवान प्रगट करण्याकरता नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रहलाद कहा. त्या खांबातला भगवान प्रगट करण्याकरता प्रल्हाद हवाय. कोण पाहिजे? प्रल्हाद. असो सुंदर अशी कथा आहे. सर्व या ठिकाणी दिग्गज अशी गायक वृंद या ठिकाणी आहेत. आदरणीय ज्येष्ठ शिष्ट असणारे आपल्या परिसरातलं जे भूषण आहे, आदरणीय, ज्यांच्याकडे बघून वाटचाल करण्याचा योग येतो असे आपल्याच परिसरातले महाराज, मोहपुरी नाव आहे ना गाव, मोहपुरीचे प्रकाश महाराज, सुंदर. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमचे माझे ज्येष्ठ भाऊ असणारे दीपक महाराज काळबंडे असतील, शिरसगावचे महाराज, हां उत्तम महाराज माने, बाळू महाराज देवा, अनिल महाराज देवा, सुंदर महाराजांचा परिचय. माझ्यासोबत आलेले आमचे जोशी सर आहेत, मृदंगाचार्य आमचे अशोकदादा आहेत, असो सारोडकर सर असतील, सर्व गुणवान. आणि विशेषतः आपल्याच परिसरातील जवळचे श्री पिंपळगावचे आमचे श्याम महाराज, त्यांचीही इथं अगोदर त्यांची सेवा झाली होती, तरीसुद्धा आजही त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. असो मोठं मन आहे त्यांचं, तेही आज कीर्तनाला उपस्थित आहे. असो सर्वांच्या चरणारविंद एकदा
साष्टांग प्रणिपात करतो आणि चिंतनाला सुरुवात. विठाला विठाला विठ्ठल बघा, आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे जागराचा दिवस आहे. आजच्या दिवशी भगवंताकडे काय केली पाहिजे? मागणी केली पाहिजे. भगवंताकडे मागणी करावी असा आपल्या संप्रदायाचा नियम आहे आणि त्यासाठी अभंगसुद्धा मागणी पर घेतलेला आहे. पण पहिला विषय असा आहे महाराज, या जीवनामध्ये संतांनी जे मागतात त्यांना थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. बघा तुम्ही, संतांची प्रमाण आहे, हात पसरी जिने धिगत्याचे. जो लोकांसमोर काय करतो? हात पसरतो, त्याच्या जीवनावर धिक्कार असं म्हणतात महाराज. त्याचं जीवन धिक्कार आहे त्याला. मग जर जो हात पसरतो तो जर धिक्कारासाठी योग्य आहे, तर मग आजच्या अभंगामध्ये महाराजांनी सुद्धा कुणाकडे तरी काय केलेलं आहे? मागितलेलंच आहे. बघा, पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगेल, या जीवनामध्ये असा कोणताच माणूस नाही की जो मागत नाही. तुम्ही बघा, सामान्य माणूस जो गरीब असतो, गरीब एसकर येतो ना तुमच्या गावामध्ये, आई भाकरी वाढा, चतकर तरी भाकरी द्या का, तो पूर्ण घरं फिरतो आणि भाकरी मागून झाल्याच्या नंतर घरी येऊन आपल्या त्या पर्णकुट्यामध्ये म्हणा झोपडीमध्ये तो भाकरी खातो. गरीब असतो. पण जो गरीब आहे, गरीब मागत असतो कशा करता? पोटा करता. आणि गरिबानं मागावं ते योग्य आहे, त्याला मागितलं नाही तर पोट भरणार नाही. मग गरिबानं मागावं, गरीब मागतो, मागावं त्याला अधिकार आहे, ठीक आहे. पण या जगामधला गरीबच मागतो असं नाही. तर बघा, आपण पाहतो तर श्रीमंत सुद्धा मागतात. कोण? फरक एवढा आहे, गरीब रोज मागत चालतो, रोज मागतो, आणि श्रीमंत 5 वर्षातून एकदा मागतात. झालं का तुमच्या इथं? पण मागतात की नाही? प्रत्येकाच्या घरी जातात, पाया पडतात, आमच्याकडे लक्ष असू द्या. मागतात, निश्चित मागतात. मग ठीक आहे, गरीब मागतो, श्रीमंत मागतो, एवढंच नाही महाराज, याच्या पुढे जाऊन बोलू का? चला भागवतामध्ये तुम्हाला नेतो. भागवतामध्ये भगवान सुद्धा मागतो. वामन अवतार बघा, तुम्ही ऐकलं असेल वामन अवतार. वामन अवतारामध्ये जेव्हा स्वर्गातल्या देवाचं राज्य बळीनं घेतलं होतं, बळीनं राज्य नेल्याच्या नंतर सगळे इंद्र भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतात, माझं राज्य मला परत द्या. भगवान म्हणतात, तसं देता येणार नाही, मग त्याच्याकरता मला अवतार घ्यावा लागेल आणि मला मागावं लागेल. काय करावं लागेल? मागावं लागेल. स्वतः भगवंताने वामन अवतार घेतला. सुंदरसं छत्र आहे, हातामध्ये एक माळा आहे, आणि सुंदर भगवंताचं भजन करत करत कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल. असं सुंदर हातामध्ये माळा आहे, जप चालू आहे, आणि स्वतः वामन भगवान त्या राजा बळीच्या राज्यामध्ये येतात आणि तो भिक्षुकाचा वेश, छोटासा ब्राह्मणाचा वेश भगवंतानं घेतला आणि राजा बळीच्या द्वारामध्ये जेव्हा भगवान जातात, मला कथा सांगायची नाही, मला माझ्या विषयाकडे यायचं. आपण ऐकली आहे, जेव्हा वामन भगवान राजा बळीच्या त्या राज्यामध्ये जातात आणि गेल्यानंतर ते छोटंसं स्वरूप त्या राजानं पाहिलं. तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान, तू जुग जुग बढ़ेगी तेरी शान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. स्वतः जगाचा बाप मागण्याकरता राजा बळीकडे जातो आणि त्या बळीनं भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर राजा बळी इतका खुश झाला
आणि त्याच्या तोंडातून शब्द निघाले. व्याजी ते रेखाटतात, व्याजी लिहितात. बघा काय म्हणाला तो राजा. स्वागतम ते नमस्तुभ्यम. थोडा मी गाताना विको वाढायचा, थोडासा हलका. स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मन् किं करवामते ब्रह्मन् किं चाम तपस्साक्षान् ब्रह्मन् किं तत्परायणा. हे विप्रा हो, स्वागतम नमस्तुभ्यम, तुमचं स्वागत आहे. या, कशा करता आलात. भगवान होता तो, छोटासा भगवान. त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर राजा बळीच्या तोंडातून शब्द निघाले. स्वागत आहे तुमचं, कशा करता आलात. नमस्तुभ्यम, तुम्हाला नमस्कार करतो. काय काम आहे, काय देऊ तुम्हाला सांगा. कारण राजाच्या द्वारात जो येतो, राजा समजत असतो याला काहीतरी काय पाहिजे, याच्याकरता येत असतो. काय हवं सांगा ना, काय देऊ तुम्हाला. भागवतकार वर्णन करतात. गाम कांचनम, एखादं सोन्याचं गाव देऊ का. कांचनम, आता राजा होता तो. काय गाम कांचनम, आता सोनं किती महाग झालं. तेव्हा राजा बळी म्हणत होता एखादं सोन्याचं गाव देऊ का. ऐकता ना कीर्तन. मकर संक्रांत झाली ना, आपला कार्यक्रमच त्या निमित्तानं आहे, मकर संक्रांतीच्या निमित्ताने. कारण तुळशीदासरी नामात वर्णन केलेलं आहे भरद्वाज ऋषींचा आणि याज्ञवल्क ऋषींचा जो संवाद झाला ना. पहिलं रामायण जे सांगितलं, सूर्य हा मकर राशीमध्ये गेल्यानंतर तेव्हा पहिला संवाद आहे रामायणातला. माघ मकर रबी गरज बी होई. तुळशीदासजी वर्णन करतात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये जातो तेव्हा मकर संक्रांत होत असते. असा मकर संक्रांत. म्हणून राजा म्हणतो गाम कांचनम, एखादा सोन्याचं गाव देऊ का. सांगा तुम्ही, फक्त सांगा काय पाहिजे. वा विप्र कन्याम, एखादी छोटीशी अशी कन्या, तिच्यासोबत तुमचं सुंदर लग्न करून देऊ का. राजा होता तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय हवंय. लगेच भगवान म्हणतात अरे राजा, तू जर लग्न करून दिलं, आमची राहण्याची व्यवस्था, आणि तू काळजीच करू नको म्हणे, मी राजा आहे ना, तुला सुंदर एक महाल देतो म्हणे राहण्यासाठी. बरं ठीक आहे, जर तू आम्हाला महाल दिला, आम्हाला कालांतराने मुलं होतील म्हणे. हो, मग मुलं झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था म्हणे ती सुद्धा मीच करतो ना, काळजी करू नको. आपल्याकडे विद्यालय आहे मोठं, तिथे तुझे मुलं अगदी फ्री, कसलं डोनेशन नाही, काहीच नाही, फ्री शिकशील म्हणे अजिबात. असं ठीक आहे, मग कालांतराने माझे मुलं मोठं होतील, मोठे झाल्यानंतर कदाचित त्यातला एखादा मुलगा जर गेला, तो जर मेला, आणि तो मेल्याच्या नंतर राजा मला फार दुःख होईल रे, मला फार रडू येईल. मग मी काय करू. राजा म्हणतो रडावं तर तुम्हाला लागेल, कारण रडण्यासारखं मी काही भाड्यानं काही आणू शकत नाही माणसं. असं कधी झालं का आतापर्यंत एखाद्या माणसानं भाड्यानं माणसं आणली, कशा करता. रडण्याकरता. असं होतं का कधी. कधीच होत नाही. मग भगवान म्हणतात हे राजा, जर तुम्हाला असं दिलं आणि त्याचा अंत जर शेवट जर रडण्यात असेल तर ते मला कशाला, ते नकोय. मग काय पाहिजे. तस्मात् त्रीणि पदान्नेव. हे राजा मला काय कर, माझ्या पावलानं 3 पावलं काय कर, भूमी दान दे. माझा मुद्दा इथं संपला. मला सांगायचं काय की भगवंताने सुद्धा मागितलं की नाही, मागितलं हे मला सांगायचं होतं. भगवान सुद्धा मागत असतो. मग तसं फक्त फरक एवढा आहे सज्जनांनो, आपण जे मागतो ना, आपलं मागणं हे स्वार्थापोटी असतं. लक्षात घ्या. वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, हीच आपली काय असते, मागणी असते. सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका, जय जगदीश हरे. आपल्याला हे यावं असं वाटतं, म्हणजे आपली मागणी ही स्वार्थासाठी आहे, आपली मागणी ही लौकिक आहे, परंतु संतांची मागणी अलौकिक आहे. विठाला विठाला संत अलौकिक मागतात. म्हणून तुकाराम महाराजांचं जे मागणं आहे ना महाराज, अलौकिक आहे. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांची मागणी आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अलौकिक जे मागत असतात ना, परमार्थातलं जे प्रत्येक जे संत मागतात हे अलौकिक आहे. तुम्ही माऊलींची मागणी बघा ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे,
तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे देवा, हे कोणत्या देवा? विश्वात्मक देवा. हे विश्वात्मक देवा ऐक ना, मला तू दे ना. काय दे? जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे देवा काय कर, जे खळ असतील ना ते मरो नाही म्हटलं, त्यांचा खळपणा जावो हे मला दे. याला अलौकिक मागणी म्हणतात महाराज. हे संतांनी मागितलेलं आहे बघा. असो, म्हणून जास्त वेळ घेत नाही, अभंगाकडे लवकर येतो, नाहीतर तुम्ही झोपी जाल. विठाला विठाला फरक एवढा आहे, संत जे मागतात हे आपल्यासाठी मागतात. म्हणून आपल्याला परमार्थ सांगतो, प्रतिक्षणम वर्धमानम. परमार्थ हा सारखा वाढत राहतो महाराज. तुम्ही बघा, सुख घडो घडी वाढू लागे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आज जोग महाराजांना जाऊन 100 वर्ष झाली. किती? 100 वर्ष. ज्यांना जाऊन 100 वर्ष झाली, पण त्यांचा शताब्दी महोत्सव आपण सर्वांनी लाईव्ह पाहिला आळंदीतला. एवढंच नाही, प्रत्येक गावागावामध्ये काय झाला? शताब्दी महोत्सव झाला महाराज. किती वर्ष झाली त्यांना जाऊन? 100. बाबा तुमच्या वडिलांचं नाव काय? जे असेल ते. तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला माहिती आहे ना? तुमच्या आजोबाचं नाव नाही माहिती? आजोबाचं माहिती आहे, पंजोबाचं काय माहिती हो? म्हणजे आपल्याला आपल्या फक्त आजोबाचं नाव माहिती आहे, पंजोबाचं का माहिती नाही? त्याचं कारण आहे, कारण तुमचे पंजोबा स्वार्थासाठी जगले, लोकांसाठी जगले. आज जोग महाराजांना जाऊन किती वर्ष झाली? 100 वर्ष झाली. 100 वर्ष होऊन सुद्धा त्यांचा प्रचार कमी नाही हो राहिला. काय हो राहिला? वाढू राहिला. आज बघा तुम्ही, तुकाराम महाराजांना जाऊन किती वर्ष झाली? 400 ते 425 वर्ष झाली. पण आजही तुकाराम महाराजांचं नाव कमी होऊ राहिलं का वाढू राहिलं? वाढणार महाराज. लहान पोरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत एखाद्याला असा प्रश्न होतो का कधी की तुकाराम महाराज म्हणजे कोण? शक्य नाही महाराज. कारण यांची जी मागणी आहे ही स्वार्थासाठी नाही, तर आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे. ज्ञानोबा आहे, 700 750 वर्ष झाली माऊलीला जाऊन. पण आज सुद्धा ज्ञानेश्वर महाराज कोण आहे हे सांगावं लागतं. एवढंच नाही, दिंडीचे वाट्यान नुसतं यांचं नाव खाल्लं की गुलाबजाम खायला भेटतात. काय करतात मग दिंडीतले लोक? बराशी खांतात का तिकडे जाऊन? इकडे आपण बराशी खांतो, ठेचा भाकरीशिवाय दुसरं खायला भेटत नाही. पण तुम्ही जर पंक्ती तिथं बसलात ना, माऊलीशिवाय कोणी बोलत नाही. काय करतो आपण? काहीच करत नाही, नुसतं यांचं नामस्मरण करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. बस काय नुसतं एवढंच म्हणतो, सगळं विसरतो आपण इकडलं महिनाभर. ही ताकद आहे, कारण यांचं जगणं हे स्वार्थासाठी नाही, तर लोकांसाठी, आपल्यासाठी. असो, म्हणून यांची जी मागणी आहे ना महाराज, संतांची जी मागणी आहे ही खऱ्या अर्थाने मागणी नाहीच आहे. विठाला विठाला ठीक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा आज मी तुझ्याकडे मागणी करत आहे, पण संतांची मागणी आहे योग्य आहे, पण देवाचा स्वभाव असा आहे महाराज, देव देण्यामध्ये उदार आहे. काय? देव देण्यामध्ये उदार आहे हे मी सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये देणारा एकच आहे, तो शूरही आहे आणि तो उदारही आहे. एकच आहे. कोण? तो म्हणजे फक्त आणि फक्त देव.
तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक सुरदाता, विटेवरी जाची पाऊल समान, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता. तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये एकच आहे, तोची एक दान शूरदाता. शब्द फार महत्वाचा, एकच आहे आणि तो देण्यामध्ये कसा आहे? उदार आहे, उदार. इतका उदार आहे महाराज तो. सुदाम्याचे नुसते किती मुष्टीभर, एक मुठभर पोहे घेतले त्यानं. किती घेतले? किती घेतले? एक मुठभर पोहे घेतले त्या सुदाम्याचे. पण मुठभर पोह्याच्या मोबदल्यात काय दिलं त्या सुदामाला? गाव सुवर्णाचा दिला गा. काय दिलं त्यानं? सोनं नाही दिलं, गाव सोन्याचं केलं. काय उदारता आहे देण्यामध्ये. आता काही दिवसानं सोनं आपल्याला स्वप्नात बी यायचं नाही, कारण दिवसांदिवस त्याचे भाव वाढत चालले महाराज. काही दिवसानं गरीबाला सोन्याचे नुसते स्वप्न पाहावे लागतील, भेटणार नाही. डुप्लिकेट घालण्यातच मजा. फार वाढत चाललं सोनं. पण त्या भगवंताने त्या सुदामाला, त्याची गरिबी होती ना, त्यामुळे काय दिलं? गाव सोन्याचं दिलं. फक्त मुठभर पोहे दिले. किती उदारता आहे महाराज. पण अगोदर घेतलं मात्र. काय घेतलं? आपण कथा ऐकलेली, जास्त वेळ घेत नाही. हिसकावून घेतले ते पोहे. भागवतात त्याला तंदुलम म्हटलेलं आहे. तांदूळ. पोह्याचा उल्लेख भागवतात नाही, भागवतात तांदूळ सांगितलेला आहे. पण तांदळापासूनच पोहे हा पदार्थ बनतो. म्हणजे तांदूळ आणि पोहे सेम आहे, एकच आहे, फक्त नाव वेगळी आहे. म्हणून त्या सुदाम्याला भगवंताने त्याचं गाव सोन्याचं दिलं. पण अगोदर घेतलं म्हणजे देण्यामध्ये काय आहे? तो उदार आहे, निश्चित आहे. पण अगोदर काहीतरी घेतो, ही त्याची अट आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. तो देण्यात उदार आहे, पण अगोदर काहीतरी घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, आम्हाला माहिती तुझा स्वभाव आहे, तू देण्यात उदार आहे, पण अगोदर काहीतरी घेतो. म्हणून हे देवा, तुला जे आवडते ना ते अगोदर आम्ही केलेलं आहे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. आम्ही दोन केलंय म्हणे. काय? आमच्या वाटेला आलेले जे कर्म आहे, तू घालून दिलेलं कर्म, ते आम्ही करत आहोत. आणि दुसरा मुद्दा सांगितला, आम्ही तुझं काय करत आहोत? तर नामस्मरण करत आहोत. पहिला मुद्दा आहे की महाराज म्हणतात आमच्या वाट्याला आलेलं कर्म आम्ही करत आहोत. आता एक लक्षात घ्या, बरीच माणसं कर्माला सामोरं जायला भितात. भिलं नाही पाहिजे, ते केलं पाहिजे. का? कारण आपल्याला कर्माला सामोरं जाणंच आहे. कारण गीता सांगते, गहना कर्मणो गती. कर्माची गती अतिशय गहन आहे, त्याला सामोरं जायचंच आहे. कितीही कष्ट येऊ द्या, शेवटी कर्माला कधी मुकायचं नाही. गीता सांगते, कर्मणाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म करत राहायचं. जे वाट्याला आलंय ना, बस त्याला भ्यायचं नाही, अजिबात भ्यायचं नाही. पण आपण काय होतो, थोडंसं दुःख आलं, काय होतो? खिन्न होऊन जातो. अरे होऊ नका खिन्न, एक रस रहा. दुख में तड़पो मती, सुख में फूलो मती. क्या? दुख में तड़पो मती, सुख में फूलो मती. प्राण जाए मगर नाम भूलो मती. कितीही सुख आलं ना, जास्त हर्षित होऊ नका. आणि कितीही दुःख आलं, जास्त उद्वेगी होऊ नका. एक रस राहा. याचं नाव जीवन आहे. काय? याचं नाव जीवन आहे. बघा, नदी असते ना, नदी ऐकता ना तुम्ही, नदीला दोन थडी असतात. दोन तटाने ती काय होत असते? वाहत असते. दोन तट असतात तिला.
आणि दोन तटाच्या मधून आपली जीवनरूपी गंगा ही वाहत असते. एक असतो सुखाचा तट आणि दुसरा असतो दुःखाचा तट. ही दोन्ही तट असणारच आहे, त्याचंच नाव काय आहे? जीवन आहे. मी सांगत नाही, संत सांगतात. एक कवीचं काव्य सुंदर आहे. कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. दुःख कधीतरी आपल्या जीवनात सावली असेल, तर कधी आपल्या जीवनामध्ये ऊन असेल. पण असणारच. कधीच आपल्या जीवनात सारखी सावली राहणार नाही आणि कधी आपल्या जीवनात सारखं ऊनही राहणार नाही. दोन्ही सोबतच राहणार, त्याचंच नाव जीवन आहे. म्हणून घाबरून जायचं नाही. कोरोना कोरोना आला, दुःखाचा तो एक क्षण होता, एक तट होता तो कोरोना. तुमच्याकडे होता कोरोना? होता महाराज. पण एक लक्षात घ्या, जीवनामध्ये कधीच सारखं दुःख राहत नाही, कधीच राहत, टळत असतो. त्याचं नाव काय आहे? जीवन आहे. कळालं आपल्याला? म्हणून कर्म करत राहा. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कर्माला कधी चुकायचं नाही. चला महाभारताकडे एक उदाहरण सांगतो. महाभारतामधलं, महाभारत हे युद्ध घडलं ना महाराज, फार घनघोर असं युद्ध होतं महाभारताचं. त्याचं वर्णन करताना असं केलेलं आहे. अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की. कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की. अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत कथा. जे महाभारताचं युद्ध आहे, इतका घनघोर असं युद्ध होतं. माऊलीने त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी सुरुवातीला केलेलं आहे. पृथ्वी गेली रे गेली, देवा मोकळवादी जहाली, ऐशी एकटाळी पिटली सत्य लोकी. माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, त्या द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अशी एकाच एक अशी आचार्य होती. त्याने धनुष्याला बाण लावला आणि अशा धनुष्य सोडायला लागले ना, तर त्या धनुष्याच्या वेगानं, त्या बाणाचा इतका वेग होता की त्या बाणाच्या वेगानं, त्या धनुष्याच्या वेगानं पृथ्वी अशी डगा 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 काय होत होती? हलत होती. चेंडू सारखी ती पृथ्वी हलत होती. इतकी ताकद एका एका योद्ध्यामध्ये होती. आणि स्वर्गातल्या देवाला असं वाटलं की आता पृथ्वी गेली. त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव. असा जगाचा बाप हा अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. त्या लगाम हातात घेतले आणि अर्जुनानं भगवंताला आदेश केला, हे कृष्णा. भगवान म्हणतात, काय अर्जुना? सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापये मेच्युत. हे भगवंता, हे कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी जाऊन काय कर? उभा कर. काम करावं लागणार आहे. भगवंताने ते लगाम घेतले. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवान जातात आणि मध्ये भागी गेल्याच्या नंतर रथ उभा करतात. आणि अर्जुन समोर उभा राहतो आणि समोर पाहतो, ज्यांच्यासोबत युद्ध करायचं ना ती कोण आहेत? आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सख्योस्तथा. त्यात पहिला शब्द गीताकार सांगतात आचार्यान. त्या अर्जुनाने कोणाला पाहिलं? म्हणे आचार्यांना पाहिलं. आचार्य म्हणजे आचार्य नाही, या स्वयंपाकी असतो ना तो आचार्य नाही, आचार्य. ज्यांच्याकडनं मी धनुर्विद्या शिकलेलो आहे त्यांच्यासोबत युद्ध करायचंय, त्यांना मारायचंय. ज्या द्रोणाचार्याकडून मी धनुर्विद्या शिकलोय त्या द्रोणाचार्याला मारायचं. समोर उभा आहे आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सख्योस्तथा. कोणाला कोणाला पाहिलं? त्या अर्जुनानं आचार्यांना पाहिलं, आपल्या आप्तइप्तष्टांना पाहिलं, आपल्या पुत्राला पाहिलं. एवढंच नाही, आपल्या नातवाला पाहिलं उभा राहताना. आणि यांना मारायचं शक्य नाही म्हणे, अजिबात शक्य नाही. अर्जुनानं तो धनुष्य खाली टाकला आणि अर्जुनानं रथाच्या पाठीमागे जाऊन अर्जुन मोहग्रस्त झाला. अर्जुनाला काही सूचना. अर्जुन म्हणाला, मला युद्ध करायचं नाहीये, माझा मुद्दा इथे. तेव्हा भगवान उठले आणि भगवान म्हणतात, हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस. कोण आहे? क्षत्रिय आहेस. आणि क्षत्रियाचा धर्म आहे
युद्ध करणं हे तुझं कर्म आहे, तू ते केलंच पाहिजे. तुझं युद्ध करणं काय आहे, तुझं कर्म आहे, ते कर्म केलं पाहिजे. कर्माला अजिबात व्हायचं नाही. मग त्या क्षणी अर्जुनाला भगवंतानं सांगितलं, हे अर्जुना, अरे युद्ध कर, पण युद्ध करता करता युद्ध करणं हे तुझं कर्म आहे. आणि मला जे आवडतं ते नामस्मरण आहे. तू युद्ध कर आणि युद्ध करता करता माझं भजन कर. मामनुस्मर युद्धच. भगवंताला सगळ्यात जास्त त्याचं कर्म करणं आणि त्याचं नामस्मरण करणं फार आवडतं. म्हणून का काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो, काम की वासना को मिटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करत राहा, काम करत राहा आणि काम करता करता त्याचं भजन करत राहा. मध्ये काम काही म्हणा राम राम, होईल भवात राम, सुख होईल तुका. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, राम तुका होईल. काय किती सोपं आहे महाराज, किती सोपं आहे. काम करायचं, काम करता करता त्याचं भजन करायचं, काहीच अवघड नाही. असे अनेक उदाहरणं आहेत महाराज, अनेक. जनाबाईचं उदाहरण घ्या. जनाबाईनं काय केलं, काहीच नाही केलं. गौऱ्या वेचायच्या आणि गौऱ्या वेचता वेचता त्याचं काय करायचं, भजन करायचं. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता. किती सोपं आहे, किती सोपं आहे महाराज. भांडण करताना तुम्ही भांडणं, ओ बोधलाबुरीकर, भांडण करता की नाही. नाथ बाबा म्हणतात भांडण करताना भांडणामध्ये शिव्या देऊ नका. भांडण करायचीत ना, शिव्या नका देऊ. मग भांडण करताना भजन हरी म्हणा, ए हरी. नाथ बाबांचा उपदेश किती सोपं आहे. हरी म्हणा ना. शिव्याच्या ऐवजी काय करायचं, भजन करायचं. हरी म्हणा हरी. पण आपण हरी म्हणतो का, नाही म्हणत महाराज, अजिबात नाही. काम तर करत नाही. दुसरं काम जर नसलं आपल्याला, तिसरं काम आपण करतो. हा, ही कशी, तो कसा, ती कशी, तुला माहिती आहे का काही. हा, ते म्हणते सखूबाई, ते म्हणते काय ग ठकूबाई. त्यांचं सुरू होतं, भजन नाही म्हणत त्या. मग ते नाही का आपले ती सून, त्याची भजना तिकडं ते तसं मला जास्त नाही येत, पण तुमचे चेहरे बघून थोडं शिरलो मी इकडे. म्हणजे काही काही महिला भजन नाही करत, पण त्या असं बोलतात आपल्याला काहीच कळत नाही. महिला जर बोलायला लागल्या ना, आपण किती कान फाडून ऐकण्याचा प्रयत्न करतात. अरे हे नका करू, काय करा, भजन करा. विठाला असो. म्हणून महाराज म्हणतात, हे देवा, तुला जे आवडतंय तुझं भजन. आम्हा आवडे नाम घेता, तुही पिता संतोषे. तुझं नामस्मरण घेतल्याने आम्हाला आवडतं आणि तू सुद्धा संतुष्ट होतो. म्हणून हे देवा, आम्ही ते केलेलं आहे, ठीक आहे. आता ते करूनच मी तुझ्या जवळ आलोय. आणि तुकाराम म्हणतात, हे देवा, आता तुला जे आवडतं ते मी केलंय, आता मला जे पाहिजे तू मला ते आता दे. आता आता हा शब्द अनेकदा आपल्याला पाहायला सापडतो, अनेकदा. आता आपण अभंगावर आलेलो आहे. आता आपला अभंग लागला बघा. तुकाराम महाराज म्हणतात आता. आता बऱ्याचदा असं होतं, काही काही वेळेस काय होतं, कीर्तन इकडे आहे, कीर्तन कुठे चालू आहे, तिकडे कीर्तन आहे, ते रोजचंच कीर्तन असेल ना. हे कीर्तन महत्वाचं आहे. विठाला विठाला आता हा शब्द या ठिकाणी संतांनी घातलेला आहे. आता हा शब्द अनेक ठिकाणी येतो बघा. कधी कधी नवरा बायकोची भांडणं होतात.
कधी कधी नवरा बायकोची जर भांडणं झाली होतात ना, इथली नाही, मी तिकडं आमची तिकडं सांगेल आपल्याला. जेव्हा नवरा बायकोची भांडणं होतात ना, नवरा बायकाची भांडणं झाल्याच्या नंतर नवला बायकोला बरंचसं बोलतो. तो असे तसं हे केलं ते केलं, बरं असं झालं तसं झालं, फलाना झालं विस्ताना झालं, हे झालं ते झालं. ते ऐकते तोपर्यंत ऐकते 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 मग ते आता, याही ठिकाणी आता शब्दाचा प्रयोग होतो. काय आता बस झालं आता. आणि एक सांगू का तुम्हाला, एकदा का त्या तापल्या ना आपण शांत राहण्यातच फायदा आहे. पूर्वीचा इतिहास आहे, तुम्ही कधीही बघा. एकदा महिला बोलत नाही तोपर्यंत बोलत नाही, आणि एकदा का महिला मंडळ बोलायला लागलं तिथं आपलं काही चालत नाही, काही चालत नाही महाराज. बरीच माणसं बाहेरच चांगली राहतात, बाहेर त्यांना इतका मान असतो, बाहेर लोक त्यांना पाहिलं कंबरापासून झुकतात, पण घरात गेलं म्याऊ. बऱ्याच माणसाचं असं होतं. एक सांगू का महाराज तुम्हाला, फार अवघड आहे. बऱ्याचशा महिला अशा असतात महाराज, त्यांना माणसाचं जास्त काही असं फारसं काहीच आवडत नाही. आमचे महाराज आम्हाला नेहमी पाठात सांगायचे की काही काही महिला अशा असतात की त्या घरातल्या माणसाला काहीच बोलू देत नाही, काहीच बोलू देत नाही महाराज. असो, आपल्याला तिकडे नाही जास्त जायचं. म्हणून आता आता हा शब्द तेव्हा सुद्धा प्रयोग होतो. म्हणजे बऱ्याचदा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा आता तुला जे आवडत होतं ते आम्ही केलं, आता आता काय कर, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हे देवा आमच्या भावनेला आमच्या श्रद्धेला अंतर पडू देऊ नको. काय सुंदर अशी मागणी महाराज, भाव. तुकाराम महाराजांनी देवाकडे काय मागितला, भाव. याचा अर्थ असा आहे महाराज की परमार्थामध्ये भाव फार महत्वाचा आहे. भाव, श्रद्धा, प्रेम ही शब्द आपल्याला वेगळी दिसत असतील पण अर्थानं एकच आहे. एका ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, प्रेमे विना भजन नाका विना मोती, अर्था विना पोथी वाचोनी काय. प्रेमामध्ये आपलं भजनामध्ये काय असावं, प्रेम असावं, श्रद्धा असावी, ते खरं भजन. नाही तर काय नाकाविना मोती. एक महिला इतकी सुंदर इतकी सुंदर, फक्त नाकात बंदर. काय महिला किती सुंदर असू द्या, किती गोरीपान असू द्या, किती सुंदर महिला असू द्या, अगदी छान, परंतु जर नाक जर बसलेलं असलं ना, मी नाही सांगता नाथ महाराजांचा दृष्टांत. कारण वक्ता जेव्हा बोलतो ना, वक्ता बोलत असताना त्याला काहीतरी काय असावा, पुरावा. पुराव्याशिवाय बरं का प्रकाश महाराज, पुराव्याशिवाय वक्त्यानं बोलू नये. पुरावाच असला पाहिजे माऊली महाराज वक्ता बोलत असताना. आणि जो वक्ता बोलतो त्याला पुरावा नसेल, त्या वक्त्याला पुरावा. बघा कळालं तर काहीला उद्या कळलं, कारण 4G. वक्त्याला बोलत असताना काय असावा, पुरावा असावा. पुराव्यासहित बोलतो आपल्याला. हे नाथ महाराज म्हणतात, किती सुंदर पुंकावा नाही ठाव म्हणे मी आहे व. काय ज्ञानी महाराज वारकरी संप्रदायाचं. एखादी महिला तिनं सुंदर शृंगार केले, आता मकर संक्रांत झालेली, आपण सुंदर शृंगार केले असतील तेव्हा तिनं गळ्यातला असं ते गंठल असतं ना, गळा जाम करून घेतात त्यानं, असं गंठल घातलं श्याम महाराज, नेकलेस घातलं, कांडीपोत घातली, हातात कंगन घातली, कानामध्ये झुंबर घातली. झुंबर समजतात ना आपल्याला, झुंबर 2-4 वर्षापूर्वी एक झुंबरचा ताळ होता, नंतर दुसरा आला, दुसऱ्या झुंबरच्या ताळात तिसरा ताळ आला. ती गोल 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 जसं वर्ष वाढा लागलं तसं ताळ वाढा लागली. मला वाटतं काही झुंबराचे ताळ खाली टेकतात की काय जमिनीला. तिनं कानातली झुंबर घातली, हातामध्ये कंगन घातली, पायामध्ये पैंजण घातली, सुंदर 16 प्रकारचा शृंगार त्या महिलेनं केला. काय पण नेमकं कपाळालाच काही लावलं नाही. काय कपाळालाच काही लावलं नाही, व्यर्थ आहे ते शृंगार. तसं इतका परमार्थ केला. काही काही महिला इतका परमार्थ करतात, 16 समोर धरतात,
खोडे सोमवार भयंकर आहे महाराज. आपण एकादशी बळच काढतो बळजबरीनं. काहीच खायचं नाही, फक्त पाण्यावर काय उपवास. इतका परमार्थ करायचा पण त्या उपवासामध्ये भावच ठेवायचा नाही, व्यर्थ आहे. श्रद्धा ठेवायची नाही, व्यर्थ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ थोडा करा पण भावनेनं करा, श्रद्धेनं करा, त्याला फार महत्व आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले का चित्त एवढ्यासाठी नका करू आता हात गा. काय देवाला काय पाहिजे? भाव. काय पाहिजे? भाव. देवा भावाचा भुकेला वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला आला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. भाव. म्हणून भाव तिथे, आपल्याकडे म्हण आहे ना, भाव तिथे देव, पाप तिथे भेव, चिवडा तिथे शेव. ही म्हण आहे. काय? जिथे भाव असेल तिथे देव असतो महाराज. फक्त आपला भाव असला पाहिजे. आपण मंदिरात गेलात ना, मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही परवा हात जोडताल ना, भाव असा ठेवा की इथे काय आहे? देव आहे. भाव का भूका हो मैं, भाव ही बस सार है, भाव से भजे तो भव से बेड़ा पार है. भाव आहे फार महत्वाचा आहे. म्हणून असं म्हणतात दिल में तो श्याम नाम की, दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के दे, आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा दिल से काय पाहिजे? भाव पाहिजे. फार महत्वाचा आहे. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देव बाजारचा भाजीपाला नाही. तुकडोजी महाराज पण म्हणे नाही भाव, म्हणे देवा मले पाव, म्हणे नाही भाव, म्हणे देवा मले पाव, देवाशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. देवा करता, देव भेटण्यासाठी काय पाहिजे? भाव. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको देवा, विठो पार पार महाराज म्हणतात त्याच्या करता हे भगवंता मला अंतर पडू नये, हे मला दे. कारण परमार्थामध्ये भाव अतिशय महत्वाचा आहे. देवा ऐक. भगवान म्हणतात दिलं, पण दिल्याच्या नंतर सुद्धा हे देवा
त्या भावनेच्या ठिकाणी त्या भावाच्या ठिकाणी माझं मन अगदी दृढ भावनेनं राहू दे. दृढ माझे मन, 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 महाराजांना सुद्धा मनाविषयी संशय होता. महाराज तुकाराम महाराजांना आपलं काय असेल, तुम्ही बसलात खरं कीर्तनात पण मनानं कुठे काय म्हणत असतील, गावाला पाणी द्यायचं इथून झाल्यावर मन तिकडे हरभरा सुकून चाललाय, काय स्वतः शरीरानं इथात पण मनानं कोण कुठे आहे, फार अवघड आहे. मनाची गती फार फार अवघड आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात माझं मन दृढ इथेच ठेव. शास्त्रात माशीचं उदाहरण दिलेले मनाला. माशी ऐका, माशी असते ना, माशी महिला मंडळ जेव्हा स्वयंपाक करतात ना, स्वयंपाक करत असताना मध्ये मध्ये काय असतात, माश्या. बघा तुम्ही बऱ्याचदा तुम्ही जर आटा मळवला ना तर आट्याला काय चिटकतात, माशी. माशी त्या आट्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर पोळी केली, जर थोडी थंड पोळी झाली तर तिथे सुद्धा माशी बसते. म्हणजे माशी आट्यावर बसते, चपातीवर बसते. माशी तुम्ही जर शिरा केला ना तर शिऱ्यावर बसते. ऐका बरं, माशी तुम्ही जर जिलेबी काढली तर जिलेबीवर काय बसते, माशी बसते. तुम्ही जर शिरा केला, शिऱ्यावर माशी बसते. गुलाबजाम जर केले दिवाळीला तर गुलाबजामवर सुद्धा काय बसते, माशी बसते. ही माशी, मला सांगा महिला मंडळ, तुम्ही जेवढे पदार्थ बनवता सगळ्या पदार्थावर काय बसते, माशी बसते. पण माशी कधी चुलीत बसली का? काय असा तुमचा अनुभव, बसते का कधी? नाही बसत. का बसत नाही त्याचं कारण आहे का? कारण माशीला माहिती मी शिऱ्यावर बसन, मी पोह्यात बसन, मी चपातीवर बसन, पण मी का चुलीत बसन तर कायमचीच बसन. काय तिला माहिती, मी जर चुलीत बसले तर माझ्या स्वरूपापासून मी च्युत होईल. मला हे सांगायचं, माझ्या स्वरूपाला मी मिटेल. त्यामुळे ती माशी सगळ्या पदार्थावर बसते पण ती चुलीत बसत. तुम्हाला वाटतं की मी माशीविषयी बोलतो? आता सिद्धांताकडे या. कारण दृष्टांत हा अध्यस्त असतो आणि सिद्धांत अधिष्ठान असतो. दृष्टांताची सत्ता फक्त सिद्धांत पटवून देण्यात असते. आता सिद्धांताकडे या. जशी माशी सगळ्या पदार्थावर बसते प्रकाश महाराज पण चुलीत बसत, तसं आपलं मन, लक्ष द्या, आपलं मन पैशात बसतं की नाही? असं कधी झालं का एखादा माणूस अशा हजाराच्या नोटा मोजता मोजता त्याला झोप लागली? हा, 1000च येतं, 2000च्या नोटा.
मोजता मोजता कधी झोपला की असं झालं का तुमचा अनुभव? पैसे मोजता मोजता, याचा अर्थच असा आहे आपलं मन पैशात बसतं महाराज. बरीचशी माणसं अशी आहे, जेव्हा शेतीत पाणी द्यायचं असतं ना, तर शेतीत पाणी देत असताना रात्रभर जागतात. गहू कोरडा परावा, गव्हाला पाण्याची गरज असावी, तुम्हाला झोप येते? तू म्हणता जाऊ दे ना, मरू दे ना, काही का होईना, पण पाणीच द्यायचं. म्हणजे आपलं मन गव्हात बसतं, आपलं मन शेतीत बसतं, आपलं मन संसारात बसतं, आपलं मन एखाद्याचं शेत घेण्यात बसतं, आपलं मन चांगले कपडे घालण्यात बसतं, निश्चित बसतं. पण आपलं मन नामस्मरणात बसनच मात्र सांगता येत नाही महाराज, सांगता येत नाही. मन फार कठीण आहे, फार फार कठीण आहे. चांगल्याचं बसत नाही, आपलं कसं बसणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांची भगवंताकडे मागणी, हे देवा दृढ माझे मन येथे राखावे बांधून. जर ते माझं मन जर तसं राहत नसेल ना देवा, तर त्याला बांधून ठेव, पण तिथेच ठेव, कारण त्याचं हित तिथे आहे. काय वर्णन आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात माझं मन तिथे ठेव. एवढंच नाही देवा, जी आम्ही वाट धरलेली आहे त्या वाटेला मध्ये फाटे फुटू देऊ नको. बऱ्याचदा असं होतं, आपली वेळ झालेली, वेळ घेणार नाही, की चांगलं काम माणसाने हाती धरलं की मध्ये काहीतरी फाटा फुटतो. प्रत्येकाचा अनुभव आहे बघा, प्रत्येकाचा अनुभव आहे. चांगलं काम करायला लागलो की फाटा फुटतो, कारण चांगल्या रोडलाच गतिरोधक असतात महाराज. काय गतिरोधक ही ज्या ठिकाणी गड्डेच आहे, ज्या रोडला, त्या रोडला गतिरोधकची काय आवश्यकता नाही. म्हणजे गतिरोधक ही चांगल्या रोडला असतात. तसं फाटे संकट हे फक्त चांगल्याच कामाला येतात. म्हणून तुकाराम महाराजांची मागणी, महाराज म्हणतात नका फुटो देव फाटे, जीवनात फाटा फुटू देऊ नका, सुंदर आमच्या जीवनात परमार्थ हो. हीच एक या अभंगाचा असं देण महाराजांचं आहे. यथामथी आता अवकाश, आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे सज्जनांनो. बघा सुंदरसा कार्यक्रम आहे हा, म्हणजे बोधलापुरीकर. सुंदर आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रम अतिशय थाटानं साजरा करता. महाराज आमचे मित्र असणारे कपिल महाराजांमुळे आपल्या सर्वांच्या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्व आपले परमार्थप्रेमी सर्वजण उपस्थित राहिलात. जाता जाता एकच सांगेल, सज्जनांनो परमार्थ करत चला. कारण का बघा, मोबाईल, आता मोबाईलचं युग आहे, प्रत्येकाकडं अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येकाकडं. बघा मोबाईल काहीकडं 10,000चा असेल, काही जणाकडं 15,000चा असेल. मला सांगा, मोबाईल कितीही महागडा घ्या, काय मोबाईल कितीही महागडा घ्या, 50,000चा मोबाईल घ्या, पण त्या मोबाईलला किंमत तेव्हा आहे जेव्हा त्या मोबाईलमध्ये चार्जिंग असेल. मी नेहमी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, काय मोबाईलला किंमत केव्हा आहे? जेव्हा त्या मोबाईलमध्ये चार्जिंग असेल तेव्हा त्या मोबाईलला किंमत आहे, तेव्हा तो काम करेल. तसं जीवनात कितीही मोठं झालात, कितीही पैसा कमवलात, किती मोठ्या गाड्यात फिरलात, किती मोठ्या घरात राहिलात, पण जीवनाला किंमत तेव्हाच आहे जेव्हा हरिनामाची चार्जिंग आपल्या शरीरात घ्याल. म्हणून हा 3.5 हाताचा आपला मोबाईल आहे, हा जो आहे ना 3.5 हाताचा मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये अशी चार्जिंग भरत चालला, अशा साधू संतांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने अशी चार्जिंग भरा की ही चार्जिंग तुम्हाला वर्षभर कामं यावी, अशी चार्जिंग भरा. आणि ती चार्जिंग कशानं भरते? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर